हा उचल चल. प्रत्यक्षात बघू शकता तुम्ही स्वतः उचलून घेऊन फिरता. मगाशी तर आपण बघितलं 3-4 जण घेऊन फिरत होते. असं आहे बघा. हे ती खाली माझ्या सांगत होत 2 फेरे झाले 2. तर नमस्कार मित्रांनो, मी समीर लावडे तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनल मिस्टर समीर लावडेवरती सहर्ष स्वागत करते. आणि आता मी चाललोय हुडदसव. हुडदसव म्हणजे कुणकेरी या ठिकाणी, सावंतवाडी कुणकेरी या ठिकाणी सगळ्यात मोठं हुडो ह्यो होळीच्या दिवसातच साजरा होणारा सण हुडोत्सव. आणि आपण आता चाललो तिकडेच. तर बघूया 100 फूट साधारण ह्या हुड्याची उंची. आणि त्या हुड्यावरती देव चढतात. आणि ते देव चढून तिथे फळी वगैरे ठेवलेली आहे त्या हुड्यावरती. त्या फळीवर बसतात आणि खालून लोक दगड मारतात. म्हणजे छोटे छोटे दगड असतात ते वरती मारले जातात. आणि ते जर त्या देवांक लागले, शक्यतो म्हणजे त्याच्यामुळे काही विजा कोणाक होत नाही किंवा हानी होत नाही. आणि त्याचा तर खूप मोठा एक हे असा मानणं त्या लोकांचा की तो जो वरती दगड मारतो तो कोणत्यावरतीच बसत नाही, कोणाकच त्याचा काही प्रॉब्लेम होत नाही. अशा प्रकारे तो हुडोत्सव आणि त्याचा खूप मोठा एक तथ्य म्हणू शकतो आपण. तर आता बघू जाऊया आपण. आणि मी गेल्या 2 वेळा म्हणजे 2 वर्षी गेलेलोच आहे. 23 आणि 24 हुडोत्सव मी तुमका दाखवलंय आणि आता यंदा 25. तर चला जाऊया आता कुणकेरी हुडोत्सव. माझ्यासोबत बघत राहा. मित्रांनो बघा, आता आपण एक रोड इकडे सावंतवाडी जातो, एक बेळगाव साईडीक जाता. आपण बेळगाव साईडीक जो रोड गेलो त्याच रोडने जातो. तर आता असंच स्पीड ब्रेकर आहे सगळे. आणि थोडंसं रुंद रोड हा. तिकडचा जो रोड गेलो तो सावंतवाडी जाता डायरेक्ट. तर हे बघा, एक समोर एक रोड गेला आणि हे बघा कुणकेरीक यासून आपल्याक बोर्ड वगैरे बॅनर वगैरे लावलेले दिसतात. बघा दिसतंय बघा, कुणकेरी हुडोत्सव हार्दिक स्वागत करतंय. तर चला जाऊया, हुडो बघा कसं दिसतं. मी पोचलोय. स्मरण वगैरे बघा सगळा गायब झाला, हे वाट लागली आहे. आणि आता पाहुण्यांकडे पहिले जाऊया. पाहुण्यांकडे जाऊन मग नंतर खाली जाऊया. घराकडे कोण आहेत का माहित नाही, सगळे मंदिराकडे गेले वाटतं. बघूया चला. इले काय बाबा म्हणजे जे आईचे बाबा, ते बाबाच म्हणतात. आणि ही आई हा व्हिडिओ करतो तुझो तुझा पाहुण्यांच्या घराकडे. आणि बघा पल्लू, हे बघा असं सागर मामा पल्लवीचे. आणि हे काय गेले काका काय गेले, हे मामा असं. आणि त्यांचं घर आम्ही आता दुपारी जेवण वगैरे आहेत चला. आणि ते बघा तिकडे बसलेत बाबा, यांच्या घरात बसले तिकडे शेवटला. मित्रांनो मी इथलं दुपारीच जेवलं वगैरे पाहुण्यांकडे, पाहुण्यांच्या घराकडे होतो. नाव काय त्याचं दादाच मामाचं सागर परब यांच्या घराकडे जेवण वगैरे केला. आणि आता मी पहिल्यांदा जातोय, दाखवतोय भावई मंदिर. आणि त्यासून मग परत आपण जातो जिकडे हुडो, त्या हुडो उत्सवात. तर चला जाऊया. मोबाईल जास्त हलत असतो, शेक होता ना. चला मित्रांनो, मंदिर आणि बॅक साईड मंदिराची, फ्रंट साईड जात होते.
आपल्या कोकणात जत्रा तुम्ही बघितला असताच, तसेच जत्रा. कारण हे बघा आता सगळी लोक वगैरे बघा किती जमा होता. ट्रॅफिक साठी ट्रॅफिक क्लिअरन्स वगैरे करू, पण ट्रॅफिक हवालदार वगैरे आणि खूप मोठा मंदिर आहे बघा. पहिल्यांदा जाऊया मंदिरात, सो दर्शन घेऊया भावई मातेचा आणि मग पुढे जाऊया. हे बघा भावई मंदिरच्या समोरच आहे मंदिर आणि हे भावई देवीचं मंदिर. तर पहिल्यांदा ह्या दाखवते आणि समोर दिसतात आपले सर्वांचे लाडके हर्षद चव्हाण युट्यूबर. कुठे गायब झालो. तर हे आहेत मित्रांनो हर्षद चव्हाण. तर हा ना माझा खास मित्र आहे युट्यूब फॅमिलीमध्ये ना सगळ्यात जवळचा. तर आमच्या या युट्यूब चॅनलवरती बऱ्याच वेळा या हर्षद चव्हाण याचे दर्शन तुम्हाला झाले असेल जत्रेमध्ये, कुठे इव्हेंटला वगैरे. तर आम्ही सगळीकडेच असतो, कारण हा पंदूरला राहतो आणि मी पडव्यात, त्याच्यामुळे जवळजवळ असल्यामुळे जास्तीत जास्त ओळख आणि व्हिडिओ पण जवळचे संबंध जास्त आहेत. तर चला आता आमचं दर्शन झालं, देवाचं घेऊया. हे बघा श्री देव नागोजी व सावंत भोसले श्री गणपती प्रसन्न म्हणजे गणपतीचं मंदिर आहे. तर इथे पहिल्यांदा जाऊया. बघा अशा प्रकारे तिथे पाया पडतो. गणपती बाप्पाचं दर्शन सगळ्यात पहिल्यांदा घेतला आणि आता जाऊया भावई मंदिरात, भावईच्या मंदिरात. हे बघा एवढा तरी मोठं गाभारो, इथे खामकाठी आणि बघा जिथं वेताळ आहे बघा, वेताळाची आहे मोठी. इथे खामकाठी आहे. तर आता समोर दिसतंय मला, समोर दिसतंय ते भावईचं मंदिर. तर भावई देवीचं दर्शन घेऊया पहिल्यांदा. खूप सुंदर सजवलंय बघा. बघा मित्रांनो भावई देवीची मूर्ती बघा, खूप मस्त अशी सुंदर सजवलेली आहे. मित्रांनो रोमाट इलेला, रोमाट म्हणजे आता वाचला तुम्ही ऐका येत असताना, रोमाट. आणि थोड्याच वेळात आता देवळाकडे ते पोचतले आणि त्यांचा रोमाट म्हणजे रोमाट. तर विषय तुमका बघू गाव तुला जाता. तर चला पटपट जाऊया. हे बघा घोडे घेऊन धावतात आणि हे कलर बघा काय केलाय नाही. त्यांची सध्या दणकावून होळी चालू आहे. धुळवड हो. सगळं धुरलो करत चालल्यात. पण जाऊया देवळाकडे, त्यांचा ह्या चालूच असताना फेरी मारतात ते. नाचत वाजत गाजत मजा करत मस्ती करत. तर एक दिवस यांचं खूप भारी असता.
ते एका दिवसात ना खूप जबरदस्त मजा करतात. आणि माझा मोबाईल आता मस्त एक ओव्हरहीट झालेलो. सगळं धुरलं करून टाकलाय. तर हे बघा सुयोग वालावलकर. सुयोग चल ये, मी देवळाकडे जाते. सुयोग जाता तिकडे आणि आपण जाऊया देवळा बघू, कारण मी आता इच्छिलंय यायचं देवळाकडे. देवळाची शूटिंग करूया, बाकीचं ते दाखवतोय परत वेळात. अगलाच किती मजा असते यांची. आणि व्हिडिओ दाखवतोय पहिल्यांदा, सगळ्यात पहिल्यांदा आधी. हा हे बघा सगळे रंगल्यात बघा मस्त की. होय 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 घेऊया बघ केवढं उंच उडवा. आणि थोड्याच वेळा त्याच्यावरती कार्यक्रम चालू होतो. याच्यावरती देव जाऊन बसतात वरती. आणि वरती बघा अजून खालून हे असे दगड मारले जातात, रिंगण लावला जातात. रिंगणाच्या बाहेर सगळे लोक उभे असतात, दगड मारले जातात वरती. आणि त्या दगड जेव्हा लागतं देवांका असं बसतं, ते दगड जेव्हा लागतात तेव्हाच देव खाली उतरतात. आणि बघा अशा प्रकारे यांचे कार्यक्रम काही ना काही चालूच असतात. ते आता रे हे बघा इकडे काय चालू आहे. आणि सगळ्यात आधी मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येऊया. मला दाखवते मंदिर. मंदिरात श्रीदेवी सातेरी मंदिर. सातेरी देवीचं मंदिर असं. आणि आपण आधी दर्शन घेऊन येऊया आतमध्ये जाऊन. मोबाईल अडकळाक लागलो. मोबाईल ना खूप जाम तापता, कंटाळलो माका. आणि व्हिडिओ ना लॅग होतात, म्हणजे अडकत राहतात. मग तापलो काय थांबायचं लागतं, थोडा वेळ ब्रेक घ्यायचं लागतं. एखादं पॉईंट मिस होत तर कंटाळा येतं. मग हे बघा असं होतं, लॅग होतात व्हिडिओ. हे मंदिर आपल्या सातेरी मंदिर. हा तरी सातेरी देवी आहे. पुजारी तुमका दाखवतोय हैसर एक ना शिळा. शिळा म्हणजे आपण त्याका आपल्या भाषेत दगड म्हणतो, पण दगड नाही तो एक त्यांच्या श्रद्धेचा या की तो दगड ना कोणाका उचलत नाही. तर दाखवतोय तुमचा तो दगड. आणि तो ज्याका उचललो तो खरोखरच भाग्यवान हा. तर तो बरेच जण प्रयत्न करत असतात. आणि हे बघा हैसर चालू हा सध्या. हे सगळे कलाकार तो जो दगड हा उचलूच्यासाठी हे बघा त्यांचे पराक्रम चालू आहेत.
काय फटाकडे टाकतात पुढ्यात. एकाचा झाला की दुसरं ट्राय करता. होय होय व्यवस्थित घेतोय त्यांना. खांद्यावर निघून बरेच जण हे उगाच काय उचलणार बाजूकच राहलो. जर उचललो तर बघू गावतलो तुमका. हे बघा काय हा उचल उचल. तर मित्रांनो हे जो दगड आहे ना जो आता ते उचलतो तो दगड जो हा तो खांद्यावर घेऊन आपल्या 3 किंवा 5 प्रदक्षिणा त्या हुड्याभोवती घातल्या जातात आणि तो आणून परत जागेवर ठेवला जातो. तो कोणाकडे शक्य होणार नाही. ज्याची श्रद्धा असतात ज्याच्या मनात श्रद्धा त्याकाच तो शक्य होता. आणि हे काही जण टाइमपास पण करत असतात. काही जण त्याच्यात बरोबर हे करत असतात ट्राय करत असतात प्रयत्न करत असतात. ब्लॉगिंग चॅनल माझं मिस्टर समीर नलावडे म्हणून. उचललेलो हा बघूया घेता का उचलून. उचललंय मित्रांनो बघा सांगितलंय ना तुमका अशा प्रकारे हे उचललो जातात. हे बघा असं ह्यो फेरी मारतले आता घेऊन आणि तो परत जागेवर नेऊन ठेवतले. तुमचा तो दिसलो तर बघा आता तो जागेवर जातले. यात दाखवता होता अशा प्रकारे फेरी मारले होता त्याका आणि ठेवलं होता. हा बाबा धडकत नाही यांच्या पुढे. मित्रांनो हे बघा बाजूलाच या मंदिराच्या बाजूलाच लागून जिथे आपला हुडा आहे हुडो उत्सव इथे साजरा होतो. हुडो आहे इथे आणि इथे हे मंदिर सातेरीचं. आणि हे बघा हे आहे आपलं भूतनाथ प्रसन्न भूतनाथाचं मंदिर आहे. तर आतमध्ये जाऊन येऊया पहिल्यांदा दर्शन घेऊन येऊया. आणि हा बघा आपला कोकणचा रायडर हा आपल्या व्हिडिओ बनवतो इथे. तर ह्या भावाच्या चॅनलला देखील सपोर्ट करा. खूप चांगले व्हिडिओ बनवतो आणि मी पहिल्यांदाच भेटलो आज. हा आपला खास मित्र आहे. आता आपली ओळख खास झालेली आहे आणि कायम राहणार. तर याच्या चॅनलला सपोर्ट करा. कोकणचा रायडर नाव आहे. हे बघा कोकणचा रायडर म्हणून आहे. तर चला मंदिरात जाऊन येऊया पहिल्यांदा आधी. तर हे बघा इथे देखील 2 होळी असतात होळी आणि खाली पण बघितलं तुम्ही एक होळी आहे आणि एक घोडा आहे बाजूला. तर मंदिरात जाऊया पहिल्यांदा. मंदिरात गर्दी बघा किती आहे. प्रत्येक जण जागा धरून बसतो कारण जो शेवटचा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी सगळेजण इथे बसून आहेत. शेवटचा कार्यक्रम म्हणजे घोड्यावर चढतात देव तो बघण्याचा कार्यक्रम. तर हे भूतनाथाचं मंदिर आहे. भूतनाथ भाविकांची किती गर्दी झालेली आहे. फटाके वगैरे जोरदार चालू आहेत. बाहेर बघितलं सगळा धुरला दिसतोय. सगळा धुरला हे बघा इथे. तर ही होळी दिसतात ती होळी आणि हुडोत्सव
खूप लोक येतात, खूप भाविक भक्तजन येतात. आपण एकदम जवळसून बघूया घोडं म्हणजे काय. तर एक साईडला मंदिर आहे लागून. मस्त वाटतं ना मूर्ती. तर या बघा मित्रांनो सगळ्या फटाक्यांचं धुरलो केल्याने या. बघा जत्रा कुणकेत होडो म्हणजे जत्रा असता. हे बघा किती लोक बघू गेले होत आणि काही जण मजा घेऊ गेले होत. बघा त्यांना काही एक फरक पडणार आहे. पुढ्यात जरी फटाके फुटले तरी त्यांना काही एक फरक पडत नाही. बघा मजा करतात, जीवाची मजा. हा माझा पहिला एक्सपिरियन्स आहे या उडोत्सवामध्ये येण्याचा. हा तर उडोत्सव खूप छान आहे. म्हणजे जेव्हा मी हा मी रोडमध्येच बघितलेला हा उडोत्सव कशा प्रकारे असतो, पण आज मी प्रत्यक्षात अनुभवणार आहे हा उडोत्सव कशा प्रकारे असतो. पाठीमागे तुम्हाला इथे फटाक्यांचा आवाज येतोय, पण फटाक्यांचा आवाज इग्नोर करा थोडासा. आणि हा खूप भारी वाटतो. एवढा जो मस्त तुम्हाला उडोत्सव दिसतोय ना तो खूप भारी आहे. आणि जेव्हा इथे देवांचे अवसार जेव्हा इथे स्वारी करणार तेव्हा खूप भारी वाटेल. आणि आता तुम्ही पाहताय म्हणजे ही फटाक्यांची आतिषबाजी आहे. इथे एकमेकांवर इथे फटाके उडवत आहेत हे बघा. तर मी पहिल्यांदाच बघतोय हे आपापसातच म्हणजे एक फटाके घेतल्याच्या नंतर दुसरा तर त्याच्यावर फटाके उडवतोय. आणि इथे या उडोत्सवाचा आनंद घेत आहेत तिकडची लोक. आणि इथे म्हणजे हा जत्राच म्हणायला हरकत नाही. इथे भरपूर इथे गर्दी जमलेली आहे या उडोत्सवासाठी. आणि त्यानंतर हा कोकणची जत्रा उडोत्सव. आणि तुम्हाला त्यानंतर सर्व चॅनलद्वारे तुम्हाला आपला समीर नलावडेच सांगेल पुढे काय काय होत आहे ते. चला पहा. तर मित्रांनो आपण आता बघितलं सगळीकडे बघा किती गर्दी झालेली आहे. आणि बापरे हे खाली तर लोक बघा. आता थोड्या वेळात व्हायचं सगळी गर्दी होतली. आणि तो जो उडो दिसता ना तिकडे जास्त करून या इकडे रिंगण लावला त्याला. इथे बाहेर लोक उभे केले जातले एवढ्या साईडला. आणि तिथून दगड वरती मारले जातले देवांवरती. देव वरती चढून बसतात आणि ते दगड जेव्हा देवांका लागतात तेव्हा देव खाली उतरतात. असं खूप भारी म्हणजे जबरदस्त सण असता तो साजरा केला जाता. आणि तो होळीच्या दिवसात म्हणजे होळी आपलं शिगमोत्सव असतात त्याच दिवसात साजरा केला जाता उडोत्सव. मित्रांनो बघा ही शिळा उचलून दुसऱ्या एका माणसा आहे. हे प्रत्यक्षात बघू शकता तुम्ही स्वतः उचलून घेऊन फिरता. मगाशी तर आपण बघितलं 3-4 जण घेऊन फिरत होते. आता आहे बघा हे ती खाली मजा सांगत होत. 2 फेरे झाले 2. आणि बस आता तो जाग्याला ठेवायचा. हे बघा अशा प्रकारे ती शिळा उचलली जातं. तर बघितलात मित्रांनो ती शिळा जी आहे ती उचलली गेली. आणि इकडे रुमाल लावले मी जास्तच धुरलो करून लावलेले फटाक्यांचा त्रास होता जास्त. आणि तुम्हाला सांगितलं मागाशी व्हिडिओ सांगितलं की अशा प्रकारे ती शिळा जी आहे ती उचलली जाता आणि फिरवली जाता. आणि तुम्हाला प्रत्यक्षात बघू पण गावली. शक्यतो बघू गावना नाही त्याच्यासाठी मी बोललोय की आपल्या मनात भावना चांगली होईल तरच तो दगड किंवा शिळा म्हणू शकतो आपण ती उचलली जाऊ शकता. मी पण ट्राय केलेलं आहे गेल्या वर्षी तर नाही झाली म्हणून मी आता ह्या वर्षी धावत नाही तिकडे. बघा वाघ आता थोड्या वेळानं हे वाघ आणि हे जे घोडे आहेत हे तिकडे हे करतात फिरवले जातात. आणि त्यांच्या मागून सगळे लोक असतात धावत असतात. आणि तो एक बघण्यासारखा क्षण आहे. तर तुमका थोड्याच वेळात बघू गावतलो.
थोड्याच वेळात इथे देवांचं आगमन होत आहे बघा. पालखी सगळं आणि हे बघा देवांची खानकाठी आणि पालखी येत आहे पुण्याच्या ठिकाणी आगमन होतोय आणि वाघ पुढे वाघ घोडे आणि ते बघा. 3 गावांच्या ऐक्याचं प्रत्येक असलेला हा उत्सव म्हणजे कुंकेरीचा महोत्सव. आंबेगावचं ग्रामदैवत श्रीदेव क्षेत्रपाल तसेच कोरगावचे ग्रामदैवत श्रीदेव कलेश आणि युट्यूबर बघा पाठी सगळे युट्यूबरच आहेत. जास्तीत जास्त युट्यूबर आहेत आणि बाकीचे सगळे न्यूज चॅनलवाले. संध्याकाळचं सीन बघा मंदिराच्या वरती आहे सगळी. सगळ्यांका ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होते तो क्षण शेवटी क्षण इलेलो आणि ते बघा घोडे वगैरे बघा ते पळतात आणि त्यांच्या मागोमाग सगळे लोक वगैरे धावत असतात. उत्सव मोठ्या थाटामाटात हे लोक इथले लोक साजरा करतात. आजचा एक दिवस आणि उद्यापासून जो तो आपापल्या कामात जातात. पालखी इथून पुढे गेली. आता ते खामकाठीवाले देव काहीतरी आणि या उड्यावरती काय आलं रे घोडे मोडणे ते जे पद्धत आहे ती घोडे मोडण्याची पद्धत घोडे ते हा चालवतात ते घोडे मोडणे. मगाशी आपण घोडे बघितले ते इकडे या बद्दल थोड्याच वेळात आपल्या जे देवांचे अवसर असतात ते आपल्या बघूक भेटलेले आहेत. जे ह्या उड्यावरती चढतले आहेत वरती. आणि मित्रांनो देवांची स्वारी देव स्वारी आणि लिहिलेले आहेत. थोड्याच वेळात तुम्ही आता बघतालात की हे सगळे जे देव दिसतात ते पुढे चालतात. देव स्वारी यांचा उड्यावरती हे होतला देव स्वारी त्या उड्यावरती चढणार. आणि आता जो मेन कार्यक्रम हा तो तुमका बघू लागतो. तरी बघा ही ती काठी आहे. या काठीवरूनच हे जे देव देवांचे अवसर हे वरती जातले उड्यावरती चढाक. आता बघूया आपण. आणि ही काठी आहे आणि याच्यावरती त्या उड्याक ना पूर्ण अशी शिडी बनवलेली आहे जेणेकरून वरती चढूक येऊ काय चालू आहे. चालू झालेलं आहे देवांचं. देव आता उड्यावरती चढणार आणि चढून वरती दिसतं तुमका ते फळी. त्या फळीवरती जाऊन बसतात. बघू गावतला आता तुमका
आता इकडे बघा दुसरे देवांची पण वरती चढण्याचे सुरू झालेले आहे. तर ही अशी शिडी बनवलेली आहे, त्या शिडीवरून देव वरवर जातात. हे बघा एक 2 आणि 3 देव सॉरी घोड्यावरती जाऊन बसणार ते. आता ही जी खाली गर्दी दिसते ती थोड्याच वेळात बाजू केले जातले. रिंगण बनवलं जातलं आणि रिंगण बनवल्यानंतर वरती दगड मारले जातले आणि तो एक चित्तथरार कसो देखाव बघू गावतलो आणि डोळ्यांचा पारणा फेडणारो असो ह्यो कार्यक्रम आपल्या या माझ्या युट्यूब चॅनल मार्फत म्हणजे मिस्टर समीर लालवडे या युट्यूब चॅनल मार्फत तुमका बघूक भेटता. जर जमला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडलो असाल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करू विसरा नको. आपण बघू शकतो हे बघा अशा प्रकारे वरती फळीवरती जाऊन बसणार एक एक. गर्दी बघा मित्रांनो किती हा कार्यक्रम बघूच्यासाठी. मित्रांनो बघा मित्रांनो चे पर्यायच नाही आम्ही असेच आम्ही झूम करून काय फायदा यावर्षी 8-6 असते रे. पुढच्या वर्षी तो ड्रोन वर उडवतो आणि पुढच्या वर्षी सगळ्यांचा ड्रोन बंद. थोड्याच वेळात हे देव सुद्धा वरती चढतात, ते पण जाऊन आपली जागा पकडून बसतले आणि मग खालून दगड हे मारले जातात. ही प्रथा मित्रांनो खूप जुनी आणि गेली 4 वर्ष माझ्या चॅनलवरसून तुमचा व्हिडिओ बघू गावतात उडायचे. दरवर्षी मी येतोय. बघा अशा प्रकारे वरती जाऊन ते बसतं. फळी वरती हे केलेले अशा प्रकारे. मित्रांनो तुमका जे स्क्रीनवर दिसत आपल्या देव त्यांच्या अंगात वारा, आपण आपल्याकडे कोकणात म्हणतात की वारा असता अंगात, त्याच्यामुळेच एवढं शक्य होतं त्यांना. बघा आता हे बघा आता इथे रिंगण लावलं जातं, हे सगळे बाजू केले जाते यांका. हे बघा अशा प्रकारे दगड दिसतात बघा व्हिडिओ. तर व्हिडिओ दिसतात त्याप्रमाणे आता इकडे ढोल वाजवले जातात. ढोल वाजवून नंतर हे दगड मारले जातात आणि जर बसलो दगड तरच खाली येतो बघा. आताचे दगड हे लागलो नाही म्हणून देव अजून खाली गेले नाही. पण जर दगड लागलो तरच असं
तिन्ही देवांच्या वेळी केलं जातं, तिन्ही देवस्वाऱ्यांच्या वेळी केलं जातं. हे बघा, हे बघा दगड दिसतोय. हा ते बघा दगड लागल्यावरतीच देव खाली उतरतात. तर एक दगड लागलेलो आणि आता ते खाली येतात देव. आता पुन्हा एकदा ढोलावर काठी मारली जातली आणि दगड पुन्हा मारले जातले. हे बघा तयारीतच सगळेजण. हे बघा हे दगड लक्ष ठेवा. तर माका वाटतं आय थिंक बसलेलो हा दगड होय. आणि आता देव खाली उतरत सुरुवात झाली आहे. हे बघा लास्ट पर्यंत तिन्ही देव उतरेपर्यंत यायचं. बघूया शेवटचे पण देव उतरून खाली उतरेपर्यंत आपण इथेच थांबूया. अजून दोनदा दगड मारले जातले आणि शेवटचे देव उतरतले खाली, तेव्हा या कार्यक्रमाची सांगता होतली. हे बघा पुन्हा तयारीत दगड दिसत बघा, पाना पडताना दिसत आणि नाही लागले. अजून देव नाही खाली उतरले. आता अजून एकदा मारले जातले. 5 वेळा दगड मारले जातात मित्रांनो. हे बघा तर आता देव खाली उतरतले. ते बघा मित्रांनो. हे बघा आपले सगळ्यांचे फेमस युट्यूबर अन्नू हडकर. आम्ही खाली येतो थांबा. ते बघा अन्नू हडकर खाली शूट करताना दिसतात. तर मित्रांनो आता सगळं कार्यक्रम तुम्ही माझ्या चॅनलच्या मार्फत बघितलाच असताना. बरेच युट्यूबर लिहिलेले आहेत, म्हणजे माका वाटतं 30-35 आकडो तर फिक्स नाही, पण 30-35 उद्या तुमका प्रत्येकाच्या चॅनलचो जो हुड्याचो थंबनेल तो सगळ्यांका दिसतलो. तर मी काय म्हणतोय की जर माझा व्हिडिओ तुमका आवडला असत तर नक्कीच लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करू विसरा नको. आणि चला भेटाय पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय. आणि हे बघा हर्षद चव्हाण जाम थकाक झालेला कारण ऊन भरपूर होता दिवसभर. एवढं आजच्या या उत्सवाबद्दल एकच सांगेन, फर्स्ट टाइम होती माझी, पण एवढं भारी वाटलं ना की तुम्हाला विचारूच नका. आणि आता ह्या जे देवाचे अवतार जे वरती त्या हुड्यावर स्वार होतात आणि त्यानंतर जे दगड मारण्याची जी प्रथा आहे, चित्तथरारक अशी ही आहे, ती खूप भारी आहे. आणि त्यानंतर जे हळूहळू आणि मंद गतीने हे उतरते ना, त्यांच्यासाठी हॅट्स ऑफ आहे. आणि एवढ्या मोठ्या हुड्यावर चढणं आणि उतरणं ही एक चित्तथरारक प्रकार आपल्याला अनुभवता येतो. या आपल्या समीर नलावडे या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहू शकता. आणि ह्याच्या पण बघा हर्षद चव्हाण ह्याच्या जर कोण बघत असाल तर त्यांनी लवकर जाऊन पटापट जावा आणि सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ हा घेऊन येत राहील. टेक केअर. चल थँक्यू सो मच. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.
टेक केअर, बाय बाय. तर शेवटची देवस्वारी खाली उतरताना आणि काहीही गोंधळ गडबड आणि कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम न होता हा उत्सव साजरा करून घेतलेला आहे. दादा